चला आपण सामन्याला सुरुवात करतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म फलंदाज आपण मध्ये संतोष ठाकरे स्ट्रायकिंगवर आहे. नो स्ट्राईकला संजय ठाकरे आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे विकास नाईक प्रथम गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतील. वेलकम दत्ता तरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅच ऑन. पंचांकडून ग्रीन सिग्नल आलेला आहे की मॅच ऑन होत आहे आणि पहिला चेंडू विकास नाईक यांचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फुलटा चेंडू हिनपिलच्या वरतून चाललाय चेंडू. शतरक्षक चेंडू मागे तुम्हाला पाहायला मिळते, मात्र 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. संतोष ठाकरे आपल्या संघाचं खातं खोलताना, श्री गणेश होताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. प्रथमतः गणरायाचं पूजन आपण करतो प्रत्येक कार्याचं आणि सुरुवातीलाच प्रथम फलंदाजी करताना श्री अष्टविनायक ठाकूरपाडा पाहायला मिळतोय. हॅप ट्रॅकर चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. शतरक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे संतोष दिवेकर यांची पाहतो आपण. त्याच्यावर आलेली ही एक सिंगल धाव. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं षटक आहे दोन्ही संघांसाठी आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 चेंडू चांगली मिडल करताना संतोष ठाकरेला आपण बघितलंय. काल विकासाचे वारे शांताराम मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा प्रारंभ झालेला आहे आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याला इथे सुरुवात देखील झाली आहे. सुरुवातीला आपण पाहतो की 130 प्रेक्षक सध्या युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. राईट हॅम ओव्हर द विकेट. सुंदर असा हा चेंडू, गॅप इनटू द गॅप, नो चान्स. चेंडू झाला सीमा रेखा पार, येतोय चौकार. कडक चौकार, नो चान्स, इंटू द गॅप. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवरफुल सुरुवात इथे पाहायला मिळत आहे. संजयच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने पहिलाच मॅच चालू हंगामातील खेळताना जादूगर कैलास नाईक याच्याकडे जास्त लक्ष असेल, मात्र पुन्हा एकदा हा चेंडू चालत सीमा पार, चौकार आलेला आहे, हुक केलेला आहे. बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलेला आहे. हा तर शतरक्षक नव्हता तिथे म्हणून हा चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. चांगली सुरुवात पाहायला, धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकास, अजून एक चांगला स्ट्रोक, मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव घेतली जात नाहीये. आज पहिला दिवस कैलाश नाईकचा क्रिकेटमध्ये चालू हंगामातील, आज त्याला जास्त फोकस केला जात आहे. भगवान दादा आपण मागे या थोडा. भगवान दादा आपण थोडा मागे, कॅमेराला अँगल मिळत नाहीये, बस. थँक्यू. विकास नाईक, पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने संजय सज्ज होत आहे. फुलटा चेंडूचा फायदा घेतलेला आहे इथे आणि फलंदाजाने फेकून दिलाय सीमा रेखा पार. 1 बाउन्स येतोय चौकार.
संजयच्या बॅटमधून 3 चौकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टोटल धावसंख्या 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा सुरू होत आहे आणि टीमचे कॅप्टन पूर्ण तयारी करताना की कोणता गोलंदाज असेल. बाला नाईक याचा विचार केला दुसऱ्या षटकासाठी. पाहूया आपण ज्या खेळाडूला घेऊन चर्चा सध्या चालू अंगामध्ये झाली होती, कैलाश नाईकला सुरुवातीलाच आपण खेळताना पाहतोय. आज प्रथमतः त्याला देखील देऊया आपण शुभेच्छा. सर्व भिवंडीच्या 40+ संघटनेच्या माध्यमातून देखील तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील. लेट मगर ग्रेट, एक चांगली वापसी म्हणू शकता आपण जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघासाठी. अल्पेशने वेल जो आहे नोट केलेला आहे. 10:47 ही मॅच सुरू झाली आहे. त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. थोडंसं वेल कमी खर्च करा आणि पुढच्या दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी पोहोचायचे, लक्षात घ्या. शिवनेरी आमने आणि साई कृपा डोंगे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असेल, लक्षात घ्या. आपल्याला जो टाइम दिला त्या टाइमावर आपण उपस्थित राहायचंय. पहिला चेंडू ड्राइव्ह केला, चेंडूला लॉंग अप मध्ये डीप शतरक्षक आहे आणि नक्कीच एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. वेलकम शिवनेरी आमने टीम संघाचे कॅप्टनने रिपोर्टिंग केलेली आहे. साई कृपा डोंगे टीमचे कॅप्टन आपण देखील आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे. धावसंख्या 16 धावा, 16. विकेट नाही आहे आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि बाला नाईकला ते काम करावं लागेल मैदानामध्ये. पुढचा चेंडू नोंद पॉवर प्ले. पहिला पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर सर्व खेळाडू जे आहेत डीप मध्ये जास्त पाहतो आपण. आणि क्षेत्ररक्षणचा जर वीररचना बघितली आपण तर ऑफ साईडला आपण पाहतो की 4 खेळाडू लावण्यात आलेले आहेत. ऑन साईडला 5 खेळाडू लावण्यात आलेले आहेत. गोलंदाज आपली तयारी करताना बाला नाईक. फिल्डिंग सजवली गेली आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. 230 सर्कल मध्ये विकेट कीपर विकेट पासून दूर आहे आणि बाला नाईक गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सुंदर असा हा फटका आपण पाहतोय. मध्ये शतरक्षक तैनात आहे. पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहतोय. एक सिंगल धाव झाली आणि दुसरा धाव देखील पूर्ण केला जात आहे. धावा बनतायत, धावा सुरू आहेत असंच म्हणूया आपण. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 18 धावा, बिनबाद 18 अशी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बाला नाईक राईट हॅम ओव्हर द विकेटने कासने विलेज कडून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि हा चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. यांनी अर्धशतक नोंदवलं कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आणि चालू अंगामध्ये त्यांची नावे देखील एक अर्धशतक लागलेलं आहे. बाला नाईकचं समाचार घेताना आपण पाहतोय संजू सोडून दिलाय. अगदी योग्य तो निर्णय पंचांचं येणं बाकी आहे. मात्र एक धाव एक्स्ट्राची देखील मिळेल आणि प्लस वाईट म्हणजे 2 धावा एकूण जोडल्या जातात स्कोर कार्डवर. धाव संख्या होत्या धावफलकावर 26 धावा. पुढचा चेंडू.
बाला नाईक फुल चर्चा सध्या तरी गोलंदाजीमध्ये. हा देखील चांगला चेंडू आपण पाहू शकलाय. त्याच्यावर आलेली हे एक धाव पाहता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल. मिसफील्ड झालेला आहे, त्याचा फायदा घेता आला नाही संतोष ठाकरेला. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. गणेश ठाकरेचं येणं बाकी आहे. हरेश ठाकरे देखील टीम मध्ये आज उपस्थित पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडू आहेत, मात्र सध्या तरी चांगली धावसंख्या उभारली आहे. चांगली भागीदारी सुरुवातीला पार्टनरशिप पाहायला मिळते आणि पार्टनरशिप झालेली आहे. अल्पेश आम्हाला सांगत आहेत की टोटल धावसंख्या 27 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू मोठा फटका ऑन साइडला स्विंग केला चेंडूला. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय हँडसम षटकार. कम्मालीची बॅटिंग पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये संजय ठाकरे ऑन फायर नाव. कम्मालीची बॅटिंग पाहतोय आपण. दुसरा षटकार नोंदवलाय संजूच्या माध्यमातून. धावसंख्या आता डेंजर झोन मध्ये सुरुवातीलाच पाहायला मिळते. धावा झालेल्या आहे धावफलकावर 33 धावा 33. पुढचा चेंडू आही चांगला स्ट्रोक आहे. गॅप भरपूर मोठा आहे, थांबणार नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये चालला सीमा रेखा पार. धसकादम पाहायला मिळाला मागच्या 2 चेंडूंवर. येतोय चौकार. लक्षात घ्या आज गट बी अर्थातच दुसरा दिवस आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा, जयदुर्गा टेमकरपाडा, शिवनेरी आमने, साईकृपा डुंगे यामध्ये विजेता संघांचा मॅच होईल. त्यानंतर जो वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार सर्व संघांनी उपस्थित राहायचंय. गावदेवी वेले, एजी स्पोर्ट निंबवली, बालाशेठ प्रतिष्ठान भिनार, न्यू मिलन पायगाव या सर्व संघांनी आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. थोडस करेक्शन करण्यात आलेलं आहे. आई गावदेवी वेले टीमच्या अगेन्स्ट त्यांच्या जागी वडगर, आई गावदेवी वडगर येणार आहे. काही हरकत नाहीये, मात्र आपण वेळेवर या. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा धावफलकावर. कमालीची बॅटिंग. पाणी किरण ठाकरे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घेऊन आलेत, मात्र सध्या तरी गोलंदाजांना पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे. तर आपण पाहतो की गोलंदाजीमध्ये कैलाश नाईक गोलंदाज, जादूगर कैलाश नाईक आलाय. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. थोडीशी चर्चा करताना बाबत पंच देखील भिवंडी तालुक्यामध्ये एक नामांकित असा क्रिकेटर क्रिकेट पासून थोडासा दूरवर होता, मात्र आज पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याकरिता पूर्ण तयारीमध्ये शेर बुखा आहे क्रिकेट केली आहे. आज खऱ्या अर्थाने क्रिकेट कैलाश नाईकचं पाहायला मिळेल. भरपूर दिवसानंतर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. लेट मगर ग्रेट. पाहूया टीमला आवश्यकता देखील होती या खेळाडूची अल्पेश, आणि नक्कीच आपण पाहतो की टीम पूर्ण तयारीमध्ये ताकदीने उतरली आहे. आता सुरुवातीला 37 धावा 2 षटकापर्यंत पाहतोय आणि आता स्क्वेअर लेगला हा चांगला ड्राईव्ह केला चेंडूला आणि त्याच्यावर 1 2 4 मिसफील्ड. चेंडू सीमा पार चौकार. गतीमध्ये परिवर्तन केला, थोडासा धीमा टाकला चेंडू. त्याचं कारण अधिक थोडासा बाउन्स देखील झाला आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. कमबॅक करताना कैलाश नाईक पाहतोय आपण. 41 धावा धावफलकावर 41. आमच्या आयोजन कमिटी आपण देखील सीमेच्या दिशेने जे मेंबर आहेत आपण देखील लक्ष द्यायचे. स्पर्धा आपली आहे. चेंडू बाहेर गेला की लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचं आपण देखील.
लोअर फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली आहे, एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. म्हणजे साई कृपा डोंगे टीम देखील पोहोचलेली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर होणारा सामना देखील शिवनेरी आमने आणि साई कृपा डोंगे अशी ही मॅच यानंतर पाहायला मिळेल. नक्कीच धन्यवाद. आपण दोघांनी उपस्थिती चांगली दाखवली आहे. दोन्ही संघांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कैलाश नाईक स्विच इट पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. फुटवर्कचा देखील वापर योग्य तो बरोबर झाले नाहीये, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. येतो डॉट चेंडू. सुरुवातीलाच चांगली धावसंख्या उभारली आहे श्री अष्टविनायक ठाकूर टीम संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत 30 धावा बनवल्यात संजीवने आणि आता ही एक देखील धाव ऍड होईल. संतोष दिवेकर नक्कीच थोडसा आउटफील्ड थोडस खराब आहे. त्याचं कारण की सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करू शकले तिथे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते धाव फलकावर 44 धावा. शेवटचा चेंडू षटकातील. या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी झाली आहे. अल्पेश माहिती पोहोचवते की कैलाश नाईक यांनी आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू मोठा फटका समोरच्या दिशेने लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू थांबणार नाहीये. चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. रिलीज स्प्रे नक्कीच फर्स्ट एड किट जो आहे मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचा आहे. धाव संख्या टोटली 50 धावा धावफलकावर झालेल्या आहे. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. कमालीची बॅटिंग पाहतोय आपण. दोन्ही फलंदाज संजय ठाकरेला आणि संतोष ठाकरेला माहिती आहे आपली एक गाडी अजून पोहोचली नाहीये आणि आता सर्व खेळाडू उपस्थित झालेले आहेत आणि सुरुवातीला विकेटही गेलेली नाहीये. 50 धावांची भागीदारी देखील पाहायला मिळाली. सर्वच संघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमर स्पोर्ट्स कासने टीम संघाच्या वतीने सर्वांचं वेलकम. आपण आलात खऱ्या अर्थाने भिवंडीचं शेवटचं गाव आहे आणि त्या गावामध्ये आपण पाहतोय आज भिवंडीच्या दुसऱ्या टोकावरून शेवटचं गाव म्हणजे पायगाव, तिकडून देखील संघ येणार आहे या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद दिवेकर टीमचे कॅप्टन आपली तयारी करतायत. आज विचारपूर्वकच फलंदाजी केली जाते मैदानामध्ये की आपल्याला आज आउट व्हायचंच नाहीये, कारण की सर्व खेळाडू लेट पोहोचलेत. श्री अष्टविनायक ठाकूर टीम संघाचे त्यांना बॅटिंग द्यायची नाहीये. नक्कीच आयोजक देखील सांगतात की माहिती असतं तर आपण कधीच मॅच सुरू केली असती. तर पाहूया 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादी विकेट मिळेल का? 50 धावा धाव फलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. प्रमोद पहिला चेंडू षटकाला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला मोठा धमाका. आही चेंडू झाला सीमा रेखा पार, येतो षटकार. आणि 56 धावा धाव फलकावर जोडलेल्या आहेत. अब तक 56. प्रमोद दिवेकर टीमचे कॅप्टन आहेत. त्याच्या अगेन्स्ट देखील पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे उल्लेख केला होता विजेंद्र ठाकरे टीमचे कॅप्टन आहे श्री अष्टविनायक ठाकूर टीमचे की या मैदानावर कालपासून
नक्कीच धावांचा पाऊस होत आहे म्हणून आम्ही प्रथमतः फलंदाजी करणार आहे, तर मग आम्ही देखील तोच क्रम सुरू ठेवू आणि तो क्रम सुरू ठेवला पहिल्या षटकापासून. पॉवर प्लेमध्ये विकास नाईकने 15 धावा खर्च केल्या, बाला नाईकने 22 धावा, कैलास नाईक जादूगर याने 13 धावा आणि आता प्रमोद दिवेकर याच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळत आहे. टोटल धावसंख्या अब तक 56 आपण पाहतोय. पुढचा चेंडू विकेट येईल का, कमबॅक होईल का? विकेटची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे टिमगरपाडा टीम संघाला. पुढे निघून ड्राईव्ह केल्या चेंडूला लॉंगॉनला शतरक्षक तैनात आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते बाला नाईकच्या माध्यमातून. एक सिंगल धाव. आज संतोष ठाकरे यांनी देखील विचार केला आहे की संजूने चांगली धावसंख्या बनवली आहे, तर मग त्याला स्ट्राईक देऊया. त्याचं अर्धशतक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 38 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. काल विजयजी केने भावले टीम संघाचे अतिशय जबरदस्त खेळी राहिली होती कालच्या दिवसामध्ये, त्याच्या नावी देखील एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये असंही प्लेअर ऑफ द डे म्हणून शरद हलके आणि राहुल हलके यांच्या माध्यमातून एक चषक आहे, तो आपण संध्याकाळी नक्कीच देत आहोत. आणि आज पाहूया कोणता खेळाडू भाग्यवंत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रमोद मोठा फटका ऑन साईडला, हा चेंडू चालला सीमारेखा पार आणि त्या पंचांचा इशारा काय तो पाहूया आपण. षटकार. पाहतोय आपण संजय ठाकरेच्या माध्यमातून. अगदी 12 चेंडू 44 धावा. काल 17 चेंडू मध्ये अर्धशतक आला होता. रेकॉर्ड बनते ही तुटणे केली आहे. क्या बात आहे. सुरुवातीला पहिल्या मॅच मध्येच आपल्या नावी अर्धशतक पटकवलं आहे. संजू ठाकरे फाट करायचे आहे. कमालीची बॅटिंग आणि हॅट्रिक देखील पूर्ण केली अर्धशतकामध्ये. षटकारांची हॅट्रिक, क्या बात आहे. आणि याच गावचे नेहमीप्रमाणे आम्ही सांगत असतो की षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिकसाठी नाना गोंधळे तुमच्यासाठी आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिला जाईल टी शर्ट, स्पोर्ट टी शर्ट आपण प्रत्येकी स्पर्धेमध्ये देत आहोत. आणि आता घरच्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला नाना गोंधळी आणि त्यांची जर उपस्थिती असेल तर त्यांच्या शुभ हस्तेच आपण देऊ. कम्मालीची बॅटिंग, कम्मालीची सुरुवात पाहायला मिळाली. सुरुवातीनंतर शेवटच्या षटकाचा अंत कसा असावा तर असा, कारण की सुरुवातीला 3 षटकार आणि एक सिंगल धाव म्हणजे 19 धावा. प्रमोद दिवेकर याचा समाचार घेताना संजय. अजून एक मोठा फटका, आही चेंडू झाला सीमारेखा पार. येतोय षटकार. नक्कीच माहिती पुरवू दे मी की कैलासच्या अगेन्स्ट देखील एक षटकार आला होता शेवटच्या चेंडूवर संजयच्या बॅटमधून. म्हणजे 4 मध्ये 4 आल्यात आतापर्यंत आणि एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 5 मारण्याचा रेकॉर्ड देखील झाला असता. मात्र सुंदर असा हा ड्राईव्ह, मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमा रेखा पार. येतोय चौकार. टोटल धावसंख्या 79 आणि आता 80 धावांचं लक्ष सुरुवातीलाच. नक्कीच आपण टॉस करूया. नक्कीच शिवनेरी आमने टीमचे कॅप्टन आणि साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. आपण टॉस करत आहोत पुढच्या मॅचचं. आपण या टॉस बॉक्स मध्ये.
चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करत आहोत. स्वर्गीय भाऊसाहेब आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. अमर स्पोर्ट कासने 11 टॉस बॉक्स तुम्हाला पाहायला मिळत आहे. शिवनेरी आमने टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन आपण यायचे. चला आपण टॉस करून घेऊया. आपण अजूनही आपल्याकडे 20 मिनिटं आहेत दुसरा डाव समाप्त होण्यासाठी. तर टॉस करून घ्या. तुमचे काही खेळाडू येणं बाकी असतील तर आपण नक्कीच तुम्हाला 5 मिनिटं देऊ. मात्र तुम्ही आलात हे सर्वप्रथम अमर स्पोर्ट कासने टीमच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आपण या स्पर्धेचे सर्व आणि आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके भगवान शेठ भोईर साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत. नक्कीच टॉस दोन्ही टीमला दाखवायचं आहे आपण हेड अँड टेल. चला सुरुवातीला कोणाचा कॉल असेल कारण की आपण काही कमी स्पर्धा देखील खेळलेल्या आहेत. काही जॉबवर जाणारे आहेत. काही नक्कीच गावामध्ये कार्यक्रम देखील सुरू आहेत. मात्र लेट मगर ग्रेट स्पर्धा चांगली आहे. काय तयारी आहे आणि स्पर्धेविषयी काय म्हणणार? नाही, स्पर्धा खूप चांगली आहे. भगवान शेठ आम्हाला हमेशा बोलतात की या आमच्याकडे खेळायला. आम्ही एवढं लांब असून पण आम्ही येतो त्यांची मान ठेवून आणि त्यांची स्पर्धा खूप चांगली असते. सुरुवातीला नाणी बिगी जिंकले निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. की नाही जर तुम्ही जर टॉस जिंकलास तुमचा निर्णय काय असता? आमचं मग क्षेत्ररक्षण घेतलं असतं आम्ही. आता बॅटिंग करायची आहे. धावा बनतात बघितलं की आता 80 धावांचं लक्ष दिलंय. तुमचं काय लक्ष असेल 4 षटकामध्ये? आमचा पण 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. रंगतदार सामना होईल. हा एकदम नक्की. क्या बात आहे. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे. साई कृपा ढुंगे टीमच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण कॉम बॉक्स मध्ये जाऊया. संदेश वगैरेचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. धन्यवाद. यस थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. वली आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 4 ओव्हर्स मध्ये तब्बल 80 धावा ठोकायच्या आहेत. एकूण 80 धावा ठोकल्या गेल्यात आणि त्या देखील दोघांच्या बाट मधून पाहायला मिळाल्या. संजय ठाकरेने नाबाद 60 धावा ठोकल्या तर संतोष ठाकरेच्या बॅट मधून नाबाद 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्या जोरावर 80 धावांचं विशाल लक्ष या ठिकाणी उभं आहे. जय दुर्गा टेमगरपाडा टीम समोर. नक्कीच पाहूया आपण कशा प्रकारे चेसिंग या ठिकाणी होईल. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. आडवा बाटचा हा प्रहार फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. भगवान ठाकरे यांच्यासाठी चेसिंग मोठी आहे त्या ठिकाणी. मात्र बॉल स्टॉप केला गेलाय का? यस 2 धावा कंप्लीट. वेलकम जितेंद्र पाटील सरपंच ढुंगे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या त्या ठिकाणी. कैलास नाईक जादूगरच्या बॅट मधून अकाउंट ओपन झालंय स्वतःच त्याचबरोबर टीमचं देखील. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. सन्माननीय बबनजी हलके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. संतोष जोशी साहेब देखील व्यासपीठावर आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अमर एकता सामाजिक सेवा भवी मंडळ कासने ते साविंद्राचे अध्यक्ष आहेत. कैलास नाईकचा रोल भरपूर महत्वाचा असेल या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील आडव्या बाटचा प्रहार. हा फटका देखील चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
80 धावा ठोकायच्या आहेत. अर्थातच हायलाइट्स क्रिकेट खेळावं लागेल. वारंवार मोठ्या फटक्यासाठी प्रयास सुरू करावा लागेल, कारण 20.00 ची सरासरी आहे. कैलासला देखील माहिती आहे आणि त्यानुसार सुरुवात केली आहे कैलासने. 3 बॉलमध्ये 16 ठोकल्यात आतापर्यंत. माफ करा 12 ठोकल्यात. यावेळेस मात्र स्विच हिट फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का त्यापर्यंत? यस, पोहोचले जरूर, परंतु बॉल सहित सीमारेषे पार. गणेश ठाकरे आहेत त्या ठिकाणी. बॉल निघून जाईल सीमा पार. 4 धावा, चौकार. सोला का डोला? 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत कैलास नाईकच्या बॅट मधून. या बॉलेस देखील जोरदार अपील. यस, इज गॉन. महत्वाची विकेट, पहिली विकेट फलंदाज बाद. अतिशय महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. बघा, षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर जर कॅच पकडली, अर्थातच ऐवाज झेलसाठी 111 रुपयाचं कॅश प्राइज आहे भगवान भोईर साहेबांच्या माध्यमातून. 16 धावांवर ही विकेट पाहायला मिळाली आहे. कैलास नाईक जो अगदी महत्वाचा खेळाडू आहे, परंतु त्याची विकेट काढणं कुठेतरी हा प्लस पॉइंट आहे टीम ठाकूरपाडासाठी. पहिला षटकाचा खेळ चालू आहे, मात्र महत्वाची विकेट पाहायला मिळाली आहे. आणि त्यानंतर संतोष दिवेकर मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट 3 नंबर, 3ऱ्या क्रमांकावरती आपण संतोषला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील रिव्हर्स अटॅम्प, पलटी शॉट, गॅप शोधलीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 80 धावांचा भाडला करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 20 धावा, परंतु एक महत्वाची विकेट देखील या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे. नक्कीच 20 धावा अर्थातच 20 ची सरासरी आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये ती सरासरी गाठली देखील टिमगरपाडा टीमच्या बाजूने. परंतु हे सातत्य पुढे देखील तुम्हाला दाखवावं लागेल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 20 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 80 धावांचा पाठलाग या ठिकाणावरनं केला जातोय. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आणि पहिल्याच मॅचमध्ये धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आहे. खास करून संजय ठाकरेने 60 धावा नाबाद ठोकल्या होत्या. दुसरा षटक, षटकातील पहिला बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव. संतोष ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. अगदी मेजवानी होती त्या ठिकाणी विकास नाईक यांच्यासाठी, परंतु स्वीकारली नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. अशा प्रकारच्या संध्या ज्या आहेत ना, त्या संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस संपर्क हवत असं नाहीये. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय.
क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकले. 22 धावा धावफलकावर. सुरुवात अगदी महत्वाची होती आणि ती चांगली सुरुवात आतापर्यंत जरूर झाली आहे, परंतु या वेळेस देखील चुकीचा फटका. अगदी फटक्यामागे चुकीची निवड पाहायला मिळते. संपर्क अवपत असं नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू. बॉल मात्र निर्धाव गेलाय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत कमबॅक संतोष ठाकरेच्या माध्यमातून. अजून एक चांगला बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणावरनं दबाव निर्माण करेल जय दुर्गा टेमकरपाडा टीमवर, यात काही शंका नाहीये. संतोष दिवेकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श. टीम ठाकूरपाडा मध्ये हर्ष. विकेट. फलंदाज बाद संतोष दिवेकर. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज प्रमोद दिवेकर मैदानाच्या आतमध्ये. टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन इनिंग या ठिकाणी खेळावी लागेल, कारण लक्ष जे आहे ना ते भरपूर मोठं आहे. 80 धावांचा पाठलाग जय दुर्गा टेमकरपाडा टीमच्या बाजूने केला जातोय. या वेळेस देखील बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. संपर्क नाहीये. काही कमालीचं कमबॅक आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये फक्त ना फक्त 2च धावा खर्च केल्यात. संतोष ठाकरेच्या माध्यमातून अतिशय चांगलं षटक. वली आपण व्यासपीठावर आपल्यामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. जितेंद्र पाटील, सरपंच डुंगेगाव. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये जरूर पाहणार आहोत, मात्र त्या दरम्यान या ठिकाणी त्यांचा शुभ सत्कार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. त्यानंतर संतोष जोशी सर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्राचे अध्यक्ष आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी भगवान भोईर साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता काशीनाथजी गगे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यानंतर महेंद्र देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण दादांना देखील सन्मानित करूया. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे अत्यंत महत्त्वाचे खेळाडू आहेत, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय दत्ताजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार देखील आहेत. नक्कीच त्यानंतर प्रवीणजी गेने, टीम शिवनेरीचे अगदी खंदे समर्थक आहेत, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. नाही, आज ते टीम डुंगेला देखील सपोर्ट करणार आहेत. बबनजी हलके हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. या बबनजी हलके थोडं पुढे या, विनंती आहे आपणास. ज्येष्ठ नागरिक कासनेगाव.
शेवटचा बॉल या षटकातील. या भले समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय परंतु फटका फसलाय. दिनेश आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. प्रमोद दिवेकर बॅक टू द डगआउट. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांची समाप्ती. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 37 धावा झाल्या आहेत. अर्थातच आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल राजू. चांगला चेंडू त्या ठिकाणी. राजू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून इन झाल्यात. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. षटकातील पुढचा चेंडू. या बलेचा बॉल बीट केलाय पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी. नक्कीच या मॅच पासून कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल जे आहे ना ते वाढेल राजूचं, यात काही शंका नाहीये. चांगला डिसिजन. शेवटचं षटक फेकण्यासाठी राजूला आणलं गेलं. या बॉल स्टॉपेज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त 3 बॉलची फॉर्मॅलिटीज बाकी आहे या मॅच मध्ये आणि त्यानंतर अजून एक चांगली फाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला शिवनेरी स्पोर्ट आमने तर दुसऱ्या बाजूला साई कृपा डुंगे. चांगल्या टप्पावरची गोलंदाजी राजूच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. आज गणेश ठाकरे नक्कीच यांच्यापर्यंत फलंदाजी आलीच नाहीये, कारण पहिल्या 2 फलंदाजांनीच तब्बल 79 धावा कुठल्या. अजून एक चांगला बॉल. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळेल आणि आता मात्र फक्त 1 बॉल दूर आहेत विजयापासून श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये. खास करून संजय ठाकरेने इम्प्रेसिव्ह फलंदाजी केली आहे. अशा प्रकारे मॅच फिनिश झाली आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट, ज्याने ठोकला आपल्या बॅट मधून नाबाद 60 धावा आणि सोबतच एक महत्वाची विकेट देखील घेतली होती. नाव आहे संजय ठाकरे. चला संजय ठाकरे, आपण लवकरात लवकर या. वेलकम. रामदास शिल्के साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ